हॅलो हॅलो ए हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो हॅलो आता प्लीज हॅलो स्वागत सर्वप्रथम या विघ्नाच्या हृदयाला वंदन करून रंगभूमी रंगदैवत हा नटेश्वराला वंदन करून मुंबईची आई मुंबादेवी माझी ग्रामदैवत आई कोटेश्वरी मानाई महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा धीराज योगीराज छत्रपती शिवाजी महाराज राजमाता राष्ट्रमाता आई जिजाई आणि जमलेल्या माझ्या या तमाम नाटकलाप्रेमी रसिक नाटक प्रेक्षकांना शाहीर संदीप मोरे मुक्काम पोस्ट नाके तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा राधाकृष्ण नाथ मंडळ कोतवाल कोल्हापूर आमच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम नाच कलाप्रेमी रसिक नाटक प्रेक्षकांना मोरे डोळा आणि संपूर्ण टीमचा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा रसिक आज ह्या कार्यक्रमाचे यजमान म्हटल्यानंतर ज्यांचा मला फोन आला या ठिकाणी गेल्या वर्षी सुद्धा सामना झाला ज्यांनी मला फोन केला की बुवा तुमची मला सेवा पाहिजे म्हटलं निश्चितपणे करणार ते आपल्या सर्वांचे लाडके सूर्यवादी शहीद धानकबुवा त्याच्या शब्दाला मान देऊन आणि समाजाला मान देऊन या ठिकाणी कार्यक्रम करतोय कार्यक्रमच होणार निश्चितपणे म्हणून त्यांना सुद्धा मोरेबाबांचा मानाचा मुद्रा जय मला सेवा संघर्ष आमच्या घरचंच मंडळ आपलंच घरचं कुटुंब आहे त्या सर्व मंडळातील अध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार सदस्य असतील त्यांना सुद्धाही मोरेबाबांचा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा आज मला संगीताची साथ लागते ते माझे लाडके ढोलकीपटू विश्वनाथ सुद्धा आज नाही आहे त्यांचा शो आहे लाईव्ह शो आहे त्यांना साथ देत आहेत ते माझे जाधव
बंधू दीपू दादा त्यांना सुद्धा मोरे बुवांचा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. लोकप्रिय संगीतकार महाराजांची ख्यातनाम यांची गाणी दरवर्षी नवीन असतात. ह्या वर्षी सुद्धा गाणं हिट आहे त्यांचं. ते लोकप्रिय आपले खेळचे सुपुत्र आंबेगावचे सुपुत्र काताळे बंधू पंकज काताळे त्यांना सुद्धा मोरे बुवांचा मानाचा मुद्रा. त्यांचे छोटे बंधू गाड मास्टर प्रणव दादा त्यांना सुद्धा मोरे बुवांचा मानाचा मुद्रा. एकमेव गांधी मास्टर माझा सौरदा देवरुकर त्यांना सुद्धा मोरे बुवांचा मानाचा मुद्रा. हा उत्तम साऊंड लागलाय. दापोली गावचे सुपुत्र अशोक गावचे सुपुत्र साईला विजय सर्व्हिस साऊंड सिस्टम आणि साई समर्थ रेकॉर्डिंग स्टुडिओ त्यांचा स्टुडिओ आहे. ते म्हणजे आजचे ऑपरेटर राजूदादा पट्याळ त्यांना सुद्धा मोरे बुवांचा मानाचा मुद्रा. या ठिकाणी ही नाच साठा नसते. 6 तारखेला पण नाचली आज पण नसते. एका शब्दावरती माझे शिष्य कोल्हापूर गावचे शिंदे बुवा संतोष शिंदे बुवा त्यांना सुद्धा मोरे बुवांचा मानाचा मुद्रा करतो. आज खरं सांगतो या ठिकाणी बरेचशी मंडळी आलेली आहे. सगळ्यांची नावं घेत नाही. थोडक्यात ही माझे आधारस्तंभ विकासशी चव्हाण खास गावावरून आलेले आहेत. सन्माननीय आखाडे साहेब आलेले आहेत. बरेचशी प्रतिष्ठित मंडळी आलेली आहे. तसेच माझे शिष्य अविनाश कांबळे माझे गुरु विठोबा साहेब यांचे पुत्र अनिकेत साहेबी तसेच माझे परममित्र शाहीर सूर्यवाडी जे असले तरी आम्ही आमचं हे नातं मित्र आणि बंधूचं आहे ते आमचे संतोषजी कोल्हापूर बुवा त्यांना सुद्धा मोरे बुवांचा मानाचा मुद्रा. माझा भाचा अनिकेत शिंदे तसेच पत्रकार राजेश शिबे माझे आधारस्तंभ सुनील कदम रमेश झोरे तसेच अक्षय ढबले या ठिकाणी माझे आधारस्तंभ मनीष पिसे त्यांना सुद्धा मोरे बुवांचा मानाचा मुद्रा. माझा शिष्य अतुल कदम या ठिकाणी बसलेला आहे. बरेचशी मंडळी आहेत. खताते आहेत आकाश आहे. सगळ्यांची नावं घेत नाही परंतु आता सगळ्यांना मानाचा मुद्रा करण्या अगोदर पहिला बुवा नाही ते करतो. आता जे करायचं ते मानाचा मुद्रा. माझे प्रतिस्पर्धी शाहीर उत्तम आवाज उत्तम कलाकार उत्तम शाहीर उत्तम लेखी शब्दांचे जादूगार माझे मित्र सन्माननीय लांबरे बुवा तुम्हाला सुद्धा मी मोरे बुवांचा शाहिरी मानाचा मुद्रा शाहिरी मानाचा मुद्रा व परंपरा प्रथा आहे लोककलेची. तुमचा पास घेऊन जायचा आहे. माझा पास विषय घेऊन जायचा आहे. तुमचा पास आणायचा आहे. आम्हा दोन्हीकडे म्हणताना दोन्ही शाहिरांना शेवटपर्यंत शांततेचा आश्रय आणि मोलाचं सहकार्य कराल ही अपेक्षा बाळगून मी माझ्या प्रथम सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. विसरू कसे मी तुमचा गीत गात आज प्राण लावून पणा सुरुवात करतो मी गीत गायनाला आणि तुमच्याच आशीर्वादाने उभा आहे गणाला. संवाद चांगले आले. सर्वांना नागरिक उद्यमाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. उद्या रक्षाबंधन आहे त्याचंही गीत होईल. परंतु आज समाजामध्ये सामाजिक कार्य ज्या आईनं केलं ती माझी सर्वांची आपल्या लाडकी आई ती अहिल्याबाई. सबक तिच्यावर ना गातो तिच्या चरणाशी अर्पित करतोय. मला काय म्हणायचं आहे का? इंग्रजांनाही दाद देण्याची नव्हती तिची न्यारीच होती. अरे राणी असूनही आई माझी तिची तशी थाप होती.
अहिल्याबाई हो आईचं गुणगान गातोय माझ्या माईचं गुणगान गातोय बुवा स्तवन माझ्या आई म्हणूनच तुम्हाला काय गायचं असेल बुवा का प्रश्न तुमचा आहे तुम्हाला काय गायचं ते पण ही स्तवन माझ्या आईच्या चरणी समर्पित कशी ऐका शब्द ऐका बुवा शब्द अरे पावन जिल्हा अहमदनगर जन्मली आई तिथे खरोखर बघा काय म्हणायचंय पावन जिल्हा अहमदनगर जन्मली आई तिथे खरोखर तिचे चले उपकार आहे तिचे चले उपकार अरे झाले नाव हे अजरामर झाले नाव हे अजरामर आमची अहिल्याबाई होळकर झाले नाव हे अजरामर आमची अहिल्याबाई होळकर पावन जिल्हा अहमदनगर जन्मली आई तिथे खरोखर पावन जिल्हा अहमदनगर जन्मली आई तिथे खरोखर तिचे चले उपकार आहेत तिचे चले उपकार झाले नाव हे अजरामर झाले नाव हे अजरामर आमची अहिल्याबाई होळकर 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 पावन जिल्हा अहमदनगर जन्मली आई तिथे खरोखर पावन जिल्हा अहमदनगर जन्मली आई तिथे खरोखर तिचे चले उपकार आहेत तिचे चले उपकार झाले नाव हे अजरामर झाले नाव हे अजरामर आमची अहिल्याबाई होळकर 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 अनेक मंदिर पायवाट आणि दिवीर त्या आईची मयात न्याय
लागणारी कार्य तिथे भरपूर आहेत कार्य तिथे भरपूर झाले नावरी अजरामर झाले नावरी अजरामर आमची अहिल्याबाई होळकर झाले नावरी अजरामर आमची अहिल्याबाई होळकर अशी भिडणारी अशी राणी मोठी खरी सत्याशी झगडणारी नमस्कार होतो तुझ्या जगणावर नमस्कार होतो तुझ्या चरणावर अळगुणी माझे अळगुणी झाले नावरी अजरामर झाले नावरी अजरामर आमची अहिल्याबाई होळकर झाले नावरी अजरामर आमची अहिल्याबाई होळकर जन्मली आई तिथे खरोखर पावन जिल्हा अहमदनगर जन्मली आई तिथे खरोखर तिथेच हे उपकार सारे तिथेच हे उपकार झाले 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 नावरी अजरामर झाले नावरी अजरामर आमची अहिल्याबाई होळकर 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 देवी बोल शक्ती अखंड सुरलाल घराण्याचा योगेश साहेब ठवाश पादे यांचा राधाकृष्ण नाथ मंडळ कोतवालवाल्यांचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा
धन्यवाद. सन्माननीय काही दिवसात नसताना आज जागेवरती आम्ही या ठिकाणी उभे आहोत. त्या माऊलीना त्या अध्यक्षांना मोरे बॉलचा मानाचा मुलगा ही पोचपावती मला मिळाली लक्षात कारण सुद्धा ही शाहिरी मानाचा मुलगा तसेच आराध्य अनिल सकपाळ माझे मित्रबंधू आझाद घाटकोपरचे रहिवासी ज्यांचं नितांत ह्या मोरे बॉलवर प्रेम आहे त्यांचं म्हणणं आहे की एक पप्पी गाडी देणारी गवळण झाली पाहिजे. त्यांनी 200 रुपये दिलेले आहेत. गवळणीमध्ये आपण गाऊन बंधू तसेच शाहीर सचिन कदम यांचे शिष्य उमेश जानकर संवादसाठी गट तुझ्या आगमनाने देवा फुलली ही धरती येता घरी बाप्पा तुला ओवाळी आरती तुझे नाव घेता येते आनंदाला मूर्ती आणि या साऱ्या विश्वात माझ्या घराची वाट आम्ही आनंदी क्षणाची बहरला निसर्ग त्याला साथ पावसाची आतुरले फक्त वाट तुला पाहण्याची पण लवकर गणपती बाप्पा माझ्या घराला मला ओढ लागली आहे दारी जाण्याची. बाप्पाची आठवण येते आज या रक्कमाची आठवण येते पण तू कधी येतोय 27 तारखेला ती वाट आम्ही पाहतोय. डोळे भरून तुला पाहायचंय दर्शन घ्यायचंय सेवा करायची आहे म्हणून बुवा नवीन विषय 6 कार्यक्रम झाले. 6 कार्यक्रम प्रत्येकाने नवीन येतात बुवा माझी पण जशी तुमची असत तशी तुम्ही शब्दांचे जादूगार तुमच्याकडे पेन माझ्याकडे पण पेन त्या पेन मध्ये शाही तुमच्या पण आहे आणि माझ्या पण आहे फक्त शब्दांची खेळी कशी बघा. हम प्यार करने वाले दुनिया से ना डरने वाले अरे दुनिया से ना डरने वाले. विषय कसा आणलाय बुवा अरे वेग गरजती अंबारी सरता श्रावणाच्या सरी सरता श्रावणाच्या सरी ओढ लागली गावी जाण्याची माझ्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्याची ओढ लागली गावी जाण्याची आठवण येते गणरायाची.
आठवण
अरे कोणी गावी जाण्याची आठवण येते गणरायाची. एवढा अभिमान वाटतो मला. हे गाणं माझे गुरु आहे, त्यांचे सुपुत्र शाहीर आहेत, गायक आहेत. त्यांनी सुंदर कल्पना केलेली आहे. त्यांच्याकडे कालावधी आहे अनेक शिकले अनेक साहित्य. धन्यवाद. सन्माननीय आमचे मित्रबंधू अनेक दादा साहेबी यांच्याकडून 200 आतमध्ये मला असं सवण झाली, गण झालं. आता बारी खर्चवायची ना. सगळेजण म्हणतात गलगी तुझ्याची सुरुवात गवडीपासून होते. मी म्हणतो होते. इथून सुरू आपला सामना बुवा नंबरी बुवा. शाब्दिक क्रिया आपल्या लोकांची असणार आज. म्हणून आता लांबोडी बुवा आल्यानंतर तुम्ही बघालच याला वाटतं काय आमच्या बंदुकीमध्ये गोळे आहेत, आमच्या काय नाही. जसं तुमच्याकडे पेन तसं आमच्याकडे पेन आहे. लांबून काय बघा म्हणून शब्दाला शब्द विषयाला विषय ही आपली लोककला तशी आपण टिकवायची. लांबोरे बुवा आणि मी ते पण दाढी विषयवाले, मी पण दाढी विषयवाला. दाढी काय भेटला नाही बुवा. आपण एक दिवशी जाऊया ना सलून मध्ये करून टाकू. म्हणून चांगला विषय आणलाय बुवा. गवळीमध्ये प्रेमाचा विषय आहे, तर मी विषय टाकलाय बुवा. त्याचं उत्तर तुम्ही मला द्यायचं. मला खिळी म्हणतात कलगी तुऱ्याची. काय म्हणतो फक्त ऐका बुवा. काय अब्रट सबट काय नाही. मी आई नाही काढणार, बहीण नाही काढणार, बाबूस नाही काढणार, घराणं नाही काढणार, जातीवर बोलणार नाही, पण बोला बोलणार. हो बोला बोलणार. दल्ला काय पण बोलले तर दल्ला आज सावळ असं सुकट चालला असा गो आहे. म्हणून आधी तुझी गाणा बदनामी झालेली आज. कित्येक वेळा तुला मी ताकीद केलेली आहे. अरे कित्येक वेळा मी तुला ताकीद केलेली आहे.
अरे म्हणून या कानावरी गोकुळ सोडायची वेळ आली उगाचा काला झालाच वेळा दिवाण बजावून सांगते आज तुला पुन्हा पुन्हा का गोकुळ सोडून दिला सागरे मुकुंदा पण एक छोटस सांगशील का याचं उत्तर मला तो का बघा वा कृष्ण आणि राधेचं प्रेम त्या कृष्णानं मुकुंदानं गोकुळ का सोडलं हा विषय फक्त गोव्याने मांडलाय सांगायचं कोण विषयाला विषय हा नाच नाही करणे का त्यांच्या फटाकडे हे आपण गलगीवाली खेळवाली दिसले अरे लोक हसली का ना तुला वा दिवा लिहून घ्या पेनमध्ये शाही असेल तर लिहू लिवा 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 सोबतील आहेत कोल्हापुरे बुवा मी पण व्हायचं लिवा लोक हसली का ना तुला शेवटी बदलावर तू रे झाला लोक हसली का ना तुला चांगली वाजवा दोन बाजू आमचा तो नवीनच लोक हसली का ना तुला 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 शेवटी बदनाम तू रे झाला अरे का गोकुळ सोडून दिला काना सांगशील का रे मला का गोकुळ सोडून दिला काना सांगशील का रे मला
मोकळे होईल श्वास कसे मोकळे होईल मन झाले व्याकुळ देवा शरण आला दया देवा शरण आला रणी सागे सत्ती तुला दया देवा शरण आला रणी सागे सत्ती तुला गातो सोडून दिला काना सांगशील का रे मला गातो सोडून दिला काना सांगशील का रे मला गातो सोडून सांगशील का रे मला गातो सोडून दिला काना सांगशील का रे मला लोका भर तुला शेवटी पकडाम तू रे बाबा लोका भर तुला शेवटी पकडाम तू रे बाबा गातो सोडून दिला अरे का गोकुळ सोडून दिला काना सांगशील का रे मला माझी अजून एक शाखा आहे कोल्हापूरची ती माझे शिष्य विषय असा आहे गोवाना अनेक वेळा विषय दिलेला आहे गोवाने प्रयत्न केला गेल्या वेळेला माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं अंगद म्हटलं अंगद तो चुकीचा आहे तोच विषय गोवा तुमच्यासमोर मांडतोय आणि रसिकांना जाणकार लोकांना कळवा करता माझा विषय असा आहे की मेघनाथ मंदोदरी आणि विभीषण त्यांना एक पुत्र रथाचा लाभ झाला तर त्याचं नाव काय मेघनाथ सहस्त्र अतिकाय देवांतर नारांतर आणि शिशिरा अक्षय कुमार ही नावं सोडून मला सांगायचे बरेच जणांनी प्रयत्न केला सर्वपणे एकाने केला चुकीच होतो बुवा सत्य ते सत्य असत्य ते असत्य खोटं बोलायचं नाही बुवा म्हणून जर उत्तर असेल तर मान्य करणारा शाहीर आहे म्हणून बुवा खूप चिंता घेतो नंतर मी मंडळाचे गाणे घेतो चिंता घेतो आणि फरमाईश मला आले माऊलीची श्वास घेते तुझ्या मरुसलाच कालू सांगना एकाना मुकुंदा कृष्णा जवळ गोड पपी उगारी एकाना मुकुंदा कृष्णा जवळ गोड पपी उगारी Thank you.
हे लांजेवाले गांजेवाले आणि आम्ही खेडवाले आम्ही आहोत. म्हणून विषय कसा आणलाय गो बघा. हा, हे लहान झाले लहान, आता खेड जवळ आहे. खेडचे लोक लावतात वेळ, हे लांजेवाले आणि मोठे गांजेवाले म्हणून. हा, बघा बुवा. अरे विषय माझा थोडा दाखवले बुवा. अरे विषय माझा थोडा, ग्रंथ पुराण तुमचं काढा. मग मिळवा तुम्ही थोडा राज्याचे हो बुवा. खोट नका बोलू नाहीतर उडवील धुवा. आणि दुसऱ्या बारीक तुमची टाळी हवा. खोट नका बोलू नाहीतर उडवील धुवा. दुसऱ्या बारीक तुमची टाळी हवा. विजय माझा थोडा संत पुराण तुमचं काढा. विजय माझा थोडा संत पुराण तुमचं काढा. किंवा तुम्ही थोडा लाजाचे हो. सोपा तुम्हाला मी दिला. पुत्र झाला कसा मंदोदरीला. बरे असेल तर हात घाला कशमाला. मंदोदरीचं नाटक कसं हो सांग कुणाचं. मंदोदरीचं नाटक कसं हो सांग कुणाचं. खोटं नका बोलू नाहीतर पुढे धुवा. दुसऱ्या बारीक तुमची काळी हवा. दुसऱ्या बारीक तुमची काळी हवा. विजय माझा थोडा गंध पुराण तुमचं काढा. विजय माझा थोडा गंध पुराण तुमचं काढा. किंवा तुम्ही थोडा राज्याचे हो. शेवट घेतोय बघा. मला सांगितलं आयोजकांनी की जय मल्हार सेवा संघ ही कबड्डीमध्ये त्यांचा 1 नंबर आहे. कोकणामध्ये तर आहे, महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे. आणि म्हणून त्याच्यावरून गीत झालं पाहिजे. बघा शब्द कसे आणले. सगळ्यांना आवडलं टाळ्या वाजवा. कसा विषय आणलाय बघा. अशी आमची ओरड कबड्डीवाले. कुणी नादच करायचा नाही असे आले
नंबर जय मल्हार सेवा संघाची कबड्डी एक नंबर असे आले हो काही काही तुम्ही नादच करायचा नाही असे आले हे काही काही येऊ गेले असे शंकर या दैवाला सेवा करताची कबड्डी एक नंबर या दैवाला सेवा संघाची कबड्डी एक नंबर या दैवाला सेवा संघाची कबड्डी एक नंबर जसं मला सहकार्य केलं तसंच आमचे प्रतिस्पर्धी शाहीर Thank you.